तुकाराम महाराजांच्या पालखीने दौंड तालुका सोडून बारामती तालुक्यामध्ये आता प्रवेश केलेला आहे। मी तुम्हाला दाखवू शकतो संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांना 2 घाट लागतात, तर संत तुकाराम महाराजांची पालखी आता रोटी घाट चढत आहे। या ठिकाणी या ग्रामस्थांच्या बैलजोड्या ज्या आहेत त्या बैलजोड्यांनी या रथाला ओढलं जात आहे। आपण जर पाहिलं तर ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात। टाळ मृदुंगाचा जय घोष जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। उंडवडी ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर रोटी ग्रामस्थ असतील, यांच्या बैलजोड्याने या रथाचं स्वागत जे आहे ते रोटी घाटामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे रोटी घाटाची ही अवघड चढण जी आहे ती या ठिकाणी चढली जात आहे आणि बारामती तालुक्यामध्ये आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान जे आहे ते केलेलं आहे। दौंड तालुका जो आहे तो आता सोडलेला आहे आणि टाळ मृदुंगाचा गजर करत संत तुकाराम महाराज आता महाराजांची पालखी जी आहे ती या बारामती तालुक्यामध्ये पोहोचली आणि आजचा मुक्काम उंडवडी या ठिकाणी असणार आहे। कॅमेरामॅन अभिजित कटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, रोटीघाट। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।